मराठी बोधकथा बैलांची मैत्री। एका जंगलात 4 बैल राहत होते। त्यांच्यात खरी मैत्री होती। ते चौघे नेहमी सोबत असायचे, सोबत फिरायला जायचे, सोबत गवत खायचे। ते चौघे सुखदुःख एकमेकांबरोबर वाटायचे। कधी जंगलातल्या जनावरांनी हल्ला केला तर चौघे मिळून त्याचा सामना करायचे, त्याला मारून पळवून लावायचे। या कारणामुळे संपूर्ण जंगलात त्यांचा दबदबा होता। सिंह आणि चित्ता त्याचे मांस खाण्यासाठी आतुर होते, पण त्या चौघांसोबत लढायची ताकद कोणाकडे नव्हती। वाघ आणि कोल्हा पण त्यांना खाण्यासाठी टपलेले होते। कोल्हा सारखा वाघाला भडकून द्यायचा, परंतु 4 बैलांची एकता पाहून वाघाची हिंमत होत नसे। एकदा कोल्ह्याने त्या 4ही बैलांमध्ये भांडण लावून दिले। ते चौघे एकमेकांपासून वेगळे राहू लागले। ते वेगवेगळ्या ठिकाणी चरायला जात। हे सर्व त्या कोल्ह्याने पाहिले आणि लगेच वाघाला जाऊन सांगितले, कारण तो स्वतः कोणत्याच बैलाची शिकार करू शकत नव्हता। पण त्याला माहीत होते, जर वाघाने शिकार केली तर त्याला पण थोडे मांस मिळेल। वाघ पण या दिवसाची वाट पाहत होता। त्यानंतर वाघाने एक एक करून सर्व बैलांना मारून टाकले आणि मांस खाल्ले। कोल्ह्याने पण खूप दिवस त्या मांसाचा लाभ घेतला। यावरून आपणास बोध मिळतो की एकीमध्ये खूप ताकद असते। आपण एकत्र असलो की आपल्याला कोणीच त्रास देऊ शकत नाही। ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।